आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बेअर 650 बाबत। आता मी जेव्हा ही व्हिडिओ बनवत आहे तेव्हा सध्या रॉयल एनफील्डकडे 14 मोटरसायकल्स आहेत। त्याच्यामध्ये त्यांच्याकडे 2 स्क्रॅम्बलर आहेत, त्याच्यात एक आहे ती 440 आणि ही वाली आहे ती 650। ह्या मोटरसायकलचं नाव बेअर 650 असं आहे, जी इंटरसेप्टर 650 ह्या मोटरसायकलवर बेस्ड आहे। तर चला मग आता बघूया आपल्याला ह्या मोटरसायकलमध्ये काय काय बघायला भेटते। इनलाइन ट्विन सिलेंडर 4 स्ट्रोक SOHC इंजिन जे 650 चे आहे। मॅक्स पॉवर 47.4 PS 7150 RPM वरती आणि यामध्ये मॅक्स टॉर्क 56.5 न्यूटन मीटर ऍट 5150 RPM। या मोटरसायकल मध्ये 10W50 फुल्ली सिंथेटिक ऑइल वापरला आहे। याचा फायदा आहे की तुम्हाला ह्या मोटरसायकलला ऑइल बदली वर्षातून एकदा येईल किंवा 10,000 किलोमीटर रनिंगला आधी मध्ये ऑइल बदलीची झंझटच नाही। गिअर बॉक्स 6 स्पीड कॉन्स्टंट मेश। या मोटरसायकलला 6 महिन्यातून एकदा जनरल चेकअप आहे। हा झाला याचा मेंटेनन्सचा भाग आणि इंजिन आणि ट्रान्समिशनचा भाग। आता बघूया आपण चेसी आणि सस्पेन्शन। स्टील ट्यूब्युलर डबल क्रेडल फ्रेम, फ्रंट सस्पेन्शन 43 mm अपसाइड डाउन टेलिस्कोपिक फोर्क जे शोवा कंपनीचे आहे। ट्रॅव्हल 130 mm, रेअर सस्पेन्शन ट्विन शॉक, ट्रॅव्हल 115 mm, ग्राउंड क्लिअरन्स 184 mm विथ 90% फ्यूल अँड ऑइल, कर्व वेट इज 260 kg, फ्यूल टँक कॅपॅसिटी 13.7 लिटर, ग्रॉस व्हेकल वेट 400 kg। कोणाकोणाला माहित आहे याचा अर्थ तो मला कमेंट करून सांगा। ग्रॉस वेट काय आहे माहितीये तुम्हाला? ब्रेक सिस्टम ड्युअल चॅनल ABS, रेअर स्विचेबल, फ्रंट ब्रेक 320 mm, व्हेंटिलेटेड डिस्क ट्विन पिस्टन फ्लोटिंग कॅलिपर, रेअर ब्रेक 270 mm, व्हेंटिलेटेड डिस्क सिंगल पिस्टन फ्लोटिंग कॅलिपर, फ्रंट टायर 100/90/19 आणि रेअर टायर 140/80/17। ह्यामध्ये जे टायर प्रेशर वापरायचं आहे ते असं आहे। सोलो राईड करताना 32 PSI फ्रंट साईडला आणि रेअर मध्ये 36 PSI आणि जेव्हा तुम्ही डबल सीट गाडी चालवणार असाल तेव्हा 32 PSI फ्रंट मध्ये आणि 42 PSI बॅक मध्ये हे टायर प्रेशर तुम्हाला ठेवायला लागेल। हेडलाइट, टेल लाईट, ब्रेक लॅम्प, टर्न इंडिकेटर ह्यामध्ये सगळं LED येतं। लायसन्स प्लेटच्या येथे पण LED लाईट दिलेली आहे। इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, ट्रिपल डॅश, 4 इंची राउंडेड TFT डिस्प्ले येतो। गुगल मॅप नॅव्हिगेशन, मीडिया कंट्रोल, फोन कनेक्टिव्हिटी या सुविधा त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील। यामध्ये चार्जिंग पोर्ट देखील आहे जो टाइप C मध्ये येतो 5 वॉट 2 एम्पियरच्या आउटपुट सोबत। तर अशी ही बेअर 650 आहे जी रॉयल एनफील्डची एक जबरदस्त फ्युचरिस्टिक मोटरसायकल आहे जी मार्केटमध्ये आलेली आहे। तुम्ही ही मोटरसायकल चालवली आहे का? चालवली नसेल तर लवकर चालवून बघा। तुम्हाला ही मोटरसायकल कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला अजून बघायचे असतील तर ह्या पेजला फॉलो करा। तर मित्रांनो